चला आज मी तुम्हाला भेंडी बनवून दाखवणार आहे. एकदम कमी वेळात आणि चटपट होणारी भेंडी. कांदा टमाटर टाकून एवढी छान भेंडी लागते ही खायला चवीला. तर आपण बनवून घेऊ. आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या. तर बघा इथं मिरची आणि जिरं छान परतून घेतलंय. आता ही भेंडी त्याच्यात टाकून घेते. याला चांगलं आता मिनिटभर परतून घेते खालीवर करून. लसणामुळं कसं आहे, भेंडीला चव खूप छान येते. आता इथं जे मी कापून ठेवलं होतं टमाटर मिरची कांदा हे असंच वरून आता ह्याच्यावर टाकणार आहे. थोडीशी याच्यात हळद टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ. याला चांगलं खालीवर करून घ्यायचं आणि झाकून ठेवते याला 2 मिनिटं. वरून सगळं कच्चं टाकल्यामुळे एवढी चव छान लागते याला. आणि फोडणीत जर कांदा टाकला तर कसं कांदा लगेच करपतो, म्हणून कधी अशी पण करून बघायची. चवीला खूप छान लागते ही पण भेंडी. आता ह्याच्यावर झाकण ठेवणार, असं पूर्ण झाकून नाही ठेवायचं, थोडस उघडच ठेवायचं. नाहीतर काय होतं, पूर्ण जर झाकलं तर ती चिकट झालेली त्याला लवकर हे अशी कोरडी व्हायला वेळ लागतो. त्याच्यामुळं थोडं असं झाकण उघडं ठेवायचं. बघा एवढी छान शिजली मस्त आणि बिलकुल चिकट नाही झाली आपण जे टमाटर टाकल्यामुळं. तर तुम्ही एकदा नक्की अशी ट्राय करून बघा, चवीला खूप छान लागते. आता वरून चिरलेली कोथिंबीर आहे, ती कोथिंबीर टाकते. थोडीशी धना पावडर टाकली तरी पण चालतं. तर झाली बघा रेसिपी भेंडी बनवून. तर ही भेंडी बनवलेली कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.